गणना आपण कशा करता करतो सर? कुठल्याही गोष्टीची गणना कशा करता करतो? तेव्हा आपण मोजतो 1 2 3 का मोजतो आपण? आपल्याला कुठेतरी काय करायचंय? पोहोचायचंय. आपण पहिलीला गेलो शाळेमध्ये असं का म्हणतो? कारण मला 10वीला जायचंय आणि मी माझा प्रवास कुठपर्यंत पूर्ण केलाय याची मला कल्पना येते आणि म्हणून मी त्याची गणना करतो. जेव्हा आम्ही दिवस मोजतो, जेव्हा आम्ही वर्ष मोजतो, तेव्हा आम्ही त्याचं अवलोकन मी केलं पाहिजे ना, की मी कालच्यापेक्षा आजचं जीवन समृद्धपणे जगतोय का? अधिक आरोग्यमय जगतोय का? अधिक आनंदाने जगतोय का? मी जे माझ्या जीवनाच्यासाठी आयोजन करतोय, मी काही संपत्ती कमवत असेल, मी काही ज्ञान कमवत असेल, मी जीवनाचं काही कौशल्य शिकलो असेल, मी जीवनामध्ये काही छंद जोपासले असतील, मी जे काही करतो आहे, जी माणसं मी जोडली असेल, मी ज्या व्यवसायामध्ये काम करतो, जे अर्थार्जनासाठी मी जे काही करिअर निवडलेलं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये मी एक पाऊल पुढे गेलोय का, हे तपासण्याचा तो दिवस आहे. सद्गुरू आम्हाला काय सांगतात? सद्गुरू कधीच हे सांगणार नाही तुम्हाला काय नाही केलं पाहिजे, ते नेहमी सांगतात काय केलं पाहिजे. हे मी तुम्हाला सांगू शकतो कारण मी तुमच्यातला आहे. त्यांना खरं तर प्रश्न पडतो ज्यावेळेस तुम्ही एक दार्शनिक बनता, जेव्हा तुम्ही रहस्यदर्शी बनता, जेव्हा तुम्ही सिद्ध पुरुष बनता, योगी बनता, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो. जसा तुम्हाला प्रश्न पडतो एखाद्या दारुड्याला बघून, तो जेव्हा गटारीमध्ये लोळतो, जेव्हा एखादा डुक्कर एखाद्या घाणीमध्ये लोळतं, जेव्हा एखादा गाढव आहे त्याच्या ह्या बाजूला एवढा ताजा घास आहे, तो टाकून जेव्हा ते उकिरड्यावर पडतं, तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो हे का बरं उकिरड्यावर जातं, हे इकडे चांगला घास सोडून देतंय, त्याला किती गुळ खाऊ घाला त्याला कळत नाही, ते शेणाक पडत. हे पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं? हसू येतं, किळस येते, रडावं की हसावं असं होतं की नाही? आता तुम्ही बघता शेतकऱ्यांना की अरे एससीटी वैदिक सारखं एवढं सुंदर तंत्रज्ञान असून सुद्धा लोक केमिकल पळतात. अरे असं नाही की माहिती नाहीये, चांगले रिझल्ट आले, चांगले पैसे झाले, तरी पण केमिकल वापरतात, वाटोळ करून घेतात. तू म्हणतो नाही मला वाटलं करून पाहावा. त्यावेळेस तुम्हाला पण आश्चर्य वाटतं काय यांना सुचत नाहीये, यांची मती भ्रष्ट काय आहे? तसं सद्गुरूंचं पण आहे. सद्गुरूंना आश्चर्य होतं ते जेव्हा आयुष्यामध्ये उच्च पदावर गेलेली माणसं सुद्धा बालिश सारखे प्रश्न विचारता, बालिश वागता, मोह मायेच्या दुनियेमध्ये भरकटता, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो ते काय? स्वतःला बेशुद्ध करणे, स्वतःला नशेमध्ये बेसावध करणे, स्वतःचा जीव धोक्यात घालणे, ही कुठली पार्टी, ही कुठली मजा, हे कुठलं 31st? व्हॉट इज दिस? फक्त त्या विषयापुरता विषय नाहीये, आमचा पण विषय तोच आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये सेलिब्रेशन कधी करतो, का करतो आणि कसं करतो, या गणनेमध्ये आम्ही प्रवास सुरू केलाय. एकापासून ते अनंताचा प्रवास आम्ही सुरू केलाय आणि तो प्रवास आम्ही कुठपर्यंत केला आणि कसा केला हे जाणण्याचा तो खरा दिवस आहे. म्हणजे तुम्हाला अधिक शुद्धतेची गरज आहे.